हां चालू करा. मित्रो नमस्कार. मी दीपक कुलकर्णी, महावितरण पुणे येथे कार्यरत. मित्रो, आजचा जो विषय आहे 2019 MD इंडिया मेडिकल पॉलिसी, महावितरण MD इंडिया मेडिकल पॉलिसी. इथं MD इंडिया लिहिणं हे पण चुकीचं आहे मित्रो, कारण की MD इंडिया ही होल्डिंग कंपनी आहे सगळ्या इन्शुरन्स कंपनीची. आपली जी कंपनी आहे ती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, परंतु आपण सगळेच MD इंडिया म्हणत असल्यामुळं इथं मी MD इंडिया लिहिलेलं आहे. MD इंडिया ही मेन इन्शुरन्स कंपनीची होल्डिंग कंपनी आहे, एवढं लक्षात घ्या. आपली ओरिएंटल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनी. तर MD इंडियाचं इन्स्टंट ई कार्ड काढायला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो महावितरणचं. तर थोडा पॉलिसी नंबरमध्ये प्रिंट मिस्टेक झाल्यामुळं बऱ्याच जणांना अडचणी येतात. त्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागला इमर्जन्सीमध्ये की इन्स्टंट ई कार्ड काढायचं कसं, किंवा एखादा ॲडमिट झालेला आहे इमर्जन्सीमध्ये इन्स्टंट ई कार्ड निघतच नाही. बरेच जणांचे फोन येतात, कुमार केतकर साहेबांना पण फोन येतात, मला पण फोन येतात. तर सचिन केतकर. तर काल एक खडकीमध्ये आमची एक घटना घडली की अविनाश गाडगे नावाच्या कर्मचाऱ्याच्या आईचं पण इन्स्टंट ई कार्ड निघत नव्हतं. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पॉलिसी नंबर थोडासा प्रिंट मिस्टेक झालेला आहे 2019 मध्ये. ते इथं क्लिअर करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो की पॉलिसी नंबरमध्ये काय चूक झाली आहे. तर मित्र, MD इंडियाचा पहिला एक इमर्जन्सी नंबर, इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर 1800-233-1166. ह्या काही प्रॉब्लेम आला तर ह्या टोल फ्री नंबरवर विचारा की इन्स्टंट ई कार्ड काढण्याची पद्धत किंवा काय. परत एकदा वाचतो, हे इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर 1800-233-1166. दुसरा एक कॅशलेस इमर्जन्सी टोल फ्री नंबर. हे दोन्ही नंबर एकच आहेत, फक्त कॅशलेस म्हणजे बिगर खर्चाचा एक टोल फ्री नंबर आहे. म्हणजे खर्च न करता काही प्रॉब्लेम जर झाला कॅशलेससाठी, कॅशलेसची पद्धत आहे. MD इंडियाचे आधीचे व्हिडिओ बघा, कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट अशा दोन पद्धती आहेत. तर कॅशलेसचा टोल फ्री नंबर 1800-233-4505 हा एक टोल फ्री नंबर आहे. म्हणजे हे दोन टोल फ्री नंबर हे महत्त्वाचे आहेत आपल्याला MD इंडियाच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये 2019 किंवा मागे पण हेच होते, पण 2019 मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर हे दोन टोल फ्री नंबर आहेत. या टोल फ्री नंबरवर आपण विचारून काही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तिसरं लिहिलंय पॉलिसी क्रमांक. महावितरणच्या सर्क्युलरमध्ये पॉलिसी क्रमांक छापलेला आहे, पण थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे की बघा, मी इथं व्यवस्थित एंटर केलेला आहे पॉलिसी नंबर 1636-00-48-19/07956. आता सर्क्युलरमध्ये काय झालेलं आहे, इथं 2019 झालेलं आहे आणि इथं हा 0 नाही आहे, लास्टचे 4 डिजिटच आहेत. इथं 5 डिजिट पाहिजे आणि इथं 1919 पाहिजे. तर पॉलिसी नंबर हा एकदम करेक्ट आहे मित्र. हो, हे लक्षात घ्या. 2019 करिता लिहिला आहे, पण मला वाटतं 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत हाच पॉलिसी नंबर राहणार आहे. तर पॉलिसी नंबरमध्ये काय मिस्टेक झाली, 2019 झालंय आणि इथं 0 नव्हता, पण हा एकदम करेक्ट पॉलिसी नंबर आहे. इथं 19 टाका आणि 07956 हा पॉलिसी नंबर जर इन्स्टंट ई कार्ड काढताना, MD इंडियाचं इन्स्टंट ई कार्ड काढताना हा जर पॉलिसी नंबर टाकला तर व्यवस्थित इन्स्टंट ई कार्ड निघतं, कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि सदर पॉलिसी नंबर हा मला वाटतंय फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार आहे. ठीक आहे. आधी MD इंडियाचे मी 2-3 व्हिडिओ बनवलेत, त्याची माहिती घ्या. त्याची लिंक मी इथं खाली लिहिलेली आहे, 4 नंबर लिंक. e.l.a.youtube टाकायचं, .पुणे हे नाव यूट्यूबवर टाकलं की सगळी माहिती माझ्या व्हिडिओची, सगळे व्हिडिओ पहा, नक्की आवडेल. काही 10% 20% का होईना तुमच्या ज्ञानात भर पडेल. मी होईल तेवढी मदत करायला तयार आहे. आणि मित्र, MD इंडियाचे मला वाटतं हा तिसरा व्हिडिओ आहे. 2018 साली पण मी 2 व्हिडिओ टाकले होते, पण हा दरवर्षी एक पॉलिसी नंबरचा व्हिडिओ बनवावा अशी एक काही जणांची मागणी होती, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. आणि सध्या कॅमेरामॅन राठोडे हे शूटिंग करतायत, तुळजापूरचे राठोडे, त्यांचंही आभार मानतो. आणि पॉलिसी नंबरच्या बाबतीत अनावधानाने बरेचसे मॅसेज येतात आणि बरेचशा जणांचे सर्क्युलर पण येतात, पण सर्क्युलरमध्ये पॉलिसी नंबर व्यवस्थित नसल्यामुळं इथं मला क्लिअर सांगावं लागतं की 19/07956 हे लास्टचे जे 6 डिजिट आहेत, इथं थोडीशी चूक झालेली आपल्या पॉलिसी नंबरमध्ये, सर्क्युलरमध्ये, सॉरी.
महावितरणच्या सर्क्युलरमध्ये, त्याच्यामुळे इन्स्टंट कार्ड निघायला थोडा त्रास होतो. आणि इथं लिंक दिलेली आहे. 5वा पॉईंट आहे, सदर जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, माझे आधीचे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. काही काही जणांनी मला वाटतं बेल आयकॉनचं बटन दाबलेलं नाही म्हणून माझे व्हिडिओ काही काही जणांना दिसत नाहीत. काही काही जणांचे फोन येतात की मला हा व्हिडिओ दिसला नाही, तर बेल आयकॉनचं एक बटन असतं तिथं. सबस्क्राईब जरी केलं तरी बेल आयकॉन दाबल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही. इथं एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि 2019चा MD इंडिया मेडिक्लेम पॉलिसी आणि ओरिएंटल मेडिक्लेम पॉलिसीच्या बाबतीत तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि सदर व्हिडिओचा सदर बोर्डचा एक स्क्रीनशॉट आपल्याकडे ठेवावा की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये काही नंबर्स लागले तर ह्या नंबरचा भरपूर फायदा होतो. अनावधानाने काही माहिती पाहिजे असेल तर हे नंबर लागतातच. फेब्रुवारी 2020 पर्यंत तरी हे नंबर सगळ्यांना लागणारच आहेत. ह्यामुळे बोर्डवर एकदम स्वच्छ अक्षरात मी माझ्या स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं आहे. आणि सदर व्हिडिओ कसा वाटला ह्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्र, इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ना, अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो. होईल तेवढे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ मला वाटतं डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणजे शिस्तभंग कारवाई पार्ट 1, डिसिप्लिनरी ॲक्शन पार्ट 1 असा थोडासा टाकावा. बऱ्याच जणांची माहिती आहे, कोणाला जर काही पत्र दिलं तर त्याचं उत्तर कसं द्यावं आणि कोणतं पत्राचा नमुना कसा असावा किंवा पत्राची प्रोसिजर कशी आहे किंवा कोणतं पत्राचं उत्तर कसं द्यायचं, आरोपपत्राचं उत्तर कसं, डिसिप्लिनरी ॲक्शनमध्ये येतं सगळं ते. तर पुढचा व्हिडिओ हा डिसिप्लिनरी ॲक्शन पार्ट 1 हा टाकण्याचा प्रयत्न करतो. तर मित्र, सदर व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा. आणि माझे सर्व व्हिडिओ सर्वांनी बघावेत ह्या लिंकवर e.l.a.pune किंवा दीपक कुलकर्णी नाव जरी टाकलं यूट्यूबवर तरी माझे सगळे व्हिडिओ दिसतात. एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.